त्या इनिंगमधील न्यू बॅट्समन गौरव आहेत. गिअर चेंज करावं लागेल. टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. याही चेंडूवरती शांत ठेवलाय. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आहे 25. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय या पहिल्याच मॅचमध्ये जयंतराजा शील या टीमला. फुलटॉस चेंडू बिग हिट केलाय. पाठवलाय मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार येतोय गौरवच्या बॅटमधून. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 31-31. तर नेवालीपाडा आणि चला ध्रुवी एंटरप्राइजेस शिवशक्ती कडाव संघ इथे उपस्थित आहे. नेवालीपाडा टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करूया या दोन टीममध्ये. गोलंदाजी मार्कवरती शंकर येतोय ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. रुही 11 सिद्धिविनायक इनगाव आणि जयंतराजा शील या दोन टीममध्ये हा सामना सुरू आहे. अंतिम षटकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. गौरवने एक षटकार लगावला आहे. गौरव आमचे दत्तमामा यांचे सुपुत्र आहेत आणि षटकार लगावला आहे. अशीच बॅटिंग करावी लागेल. अंतिम षटकामध्ये 18 ते 20 धावा बनवावे लागतील. ऑन साईडला भरपूर शफल झाले होते आणि धावबाची संधी आहे. विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. फलंदाज झाल्या बाद बबलू बॅक टू द पवेलियन. खन जाधव येत आहेत. दादा वेलकम, स्वागत आहे. नेवालीपाडा या टीमचे संघनायक. नेवालीपाडा संघ हा खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे या सीझनमध्ये. हितेश येत आहेत नवीन फलंदाज. नेवालीपाडा संघ देखील दाखल होतोय. या 20 फटका चांगला आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार गौरवच्या बॅटमधून. या 20 फटका चांगला खेळले आणि लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आलाय. फुलटॉस इनफिल्डच्या वरून लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर सलगचा आलाय हा तिसरा षटकार गौरवच्या बॅटमधून.
मॅच डीजे मास्टर धावसंख्या आहे 44 धावा. मिस्टर आमिंग स्ट्रोक झेलची शक्यता असेल आणि हा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. रोशन होते डीप मध्ये लॉंग ऑफला आणि पुन्हा एकदा विकेटचं बदन. फलंदाज झालाय बाद लागतोय. अजून एक धक्का. डीजे मास्टर 6 चेंडू आणि 20 धावांचे योगदान दिलेले आहे या मॅच मध्ये गौरवने. वीस धाव बनवले आपल्या टीमसाठी. धावसंख्या 45. शेवटच्या षटकामध्ये शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. न्यू बॅट्समन स्ट्राईक एंडला आहेत. सचिन आहेत आणि न्यू बॅट्समन समाधान. स्ट्राईक एंडला फलंदाज सचिन. यावेळी ड्राईव्ह केलं डीपमध्ये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चांगले क्षेत्ररक्षण फेकी देखील चांगली होती आणि विकेट किपर गॅदर करू शकले नाहीयेत. धावबादची संधी आहे. विकेटचं पतन सांघिक यश मिळत आहे शेवटच्या बॉलवरती आणि मिळतील या चेंडूवरती 2 धावा. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 47 आणि 48 धावांचं टार्गेट सेट केलं आहे रुही 11 सिद्धिविनायक इनगाव या टीम समोर. जानतराजा शील या टीमने 30 चेंडू बनवायचे धावा 48. टॉस करूया आपण नेवालीपाडा आणि ध्रुवी एंटरप्राइजेस शिवशक्ती कडाव या 2 संघांमध्ये या पुढील सामना असेल. दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत. आपण टॉस करूया. दत्तामामा बनोटे यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करूया. हॅलो हॅलो. हॅलो माईकची. चला आपण टॉस करूया. दोन्ही थोडंसं इको कमी कर. दोन्ही संघनायक उपस्थित आहेत. पाच षटकांचा सामना आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. ड्रेसिंग कंपल्सरी आहे. हेड असं कॉल आहे आणि आले टेल. टॉस जिंकलेला आहे नेवालीपाड्या टीमने. मलंगड विभागातील एक नामवंत संघ आहे. लखनदादा आमच्यासोबत आहे. टॉस जिंकलाय. प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. 5 षटकांचा सामना आहे. समोर एक बलाढ्य संघ आहे ध्रुवी एंटरप्राइजेस शिवशक्ती कडाव हा संघ आहे. या संघासमोर काय स्ट्रॅटेजी असेल? 5 षटकांच्या मॅचमध्ये कडाव टीमला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? काय मोठा संघ आहे. कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि त्यांची आमची फर्स्ट मॅच होते. श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली असेल. आदरणीय दिलीपजी बैकर साहेब असतील. यांचा प्रयत्न असतो प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा आणि या वर्षी आपण पाहतोय डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? स्पर्धा छान आहे. मस्त आयोजन आहे. सगळ्यापासून रॅक वगैरे आहे आणि मजा येईल खेळायला. तर नक्कीच शुभेच्छा असतील. सामन्यासाठी टॉस गमावलाय. प्रथम बॅटिंग करावी लागेल. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण घेतलं असतं आम्ही पण. बॅटिंग करायची आहे. 5 षटकांचा सामना आहे. किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी 60 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आहे. ब्युटिफुल ट्रॉफीज आहेत आणि खास करून मॅन ऑफ द सिरीजसाठी ही ट्रॉफी आहे. नक्कीच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ही मेस आहे. या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? आणि 2 व्हीलर बाईक देखील आहे मॅन ऑफ द सिरीजसाठी. नक्कीच या टुर्नामेंटला आमची एंट्री नव्हती. ही वाईल्ड कार्ड एंट्री आहे. राहुलदाने रात्री 1:30 वाजता फोन केला मला की खेळायला या म्हणून.
आणि नक्कीच टुर्नामेंट चांगली होती. मी पण त्याला बोललो की एंट्री असेल तर नक्की सांग, आणि त्याने मला फोन केला म्हणून धन्यवाद. तर नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. खऱ्या अर्थाने नक्कीच ही स्पर्धा पाहिली गेली तर अनेक जे संघ आहेत, पहिल्या दिवस जेव्हा सुरू झाला तेव्हा पासून अनेकांचे कॉल येत आहेत की कोणतीही संघ जर कमी झाला निलेश दादा तर आम्हाला सांगा, कारण की एवढं प्रचंड प्रेम आहे. आणि हे आयोजन बघून सर्व संघ, अजूनही जर 8 संघ असतील तर 8 ते 10 संघ वेटिंगवरती आहेत. परंतु या स्पर्धेमध्ये नक्कीच अनेक संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे आणि प्रत्येक दिवशी क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतो आहे. प्रेक्षकांसाठी क्रिकेटची मेजवानी आहे. आजचा हा 4था दिवस आहे. डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपण पाहतो आहे आणि आजच्या 4थ्या दिवसातील टॉस संपन्न झालेला आहे. दुसऱ्या सामन्याचा नेवालीपाडा आणि कडाव या 2 टीममध्ये सामना असणार आहे. नेवालीपाडा टीमने टॉस जिंकला आहे आणि त्यांनी स्वीकारलेला आहे क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलेला आहे ध्रुवी एंटरप्राइजेस शिवशक्ती कडाव या टीमला बॅटिंग करण्यासाठी. विद्यमान सामना सुरू आहे जिथे बनवायच्या धावा 48 या मॅचमध्ये इनगाव या टीमला, आणि या 48 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ पनवेल, पनवेल समालोचक समितीचे उपाध्यक्ष आमचे गुरुवर्य योगेश मडवी यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. हॅलो चेक चेक, हॅलो चेक. हॅलो चेक चेक, हॅलो चेक. थँक्यू सो मच रोशन, थँक्यू सो मच राहुल. मृत्युकेचे पवित्र तब राखिले, स्वराज्य स्वप्न तब साकारिले, गरजोनी केलाशी हिंदोत्सव साजरा, शिवराया तुझं त्रिबार त्रिबार मानाचा बुजरा. जमलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं आणि यूट्यूबच्या माध्यमातून अर्थात ओमसाई MTCच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत. त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहेत श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आयोजित जगदीश मोदी चषक 2025चं पर्व. 2 संघ पहिल्या मॅच मध्ये एकमेकाविरुद्ध आलेत. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं 47 धावा केल्यात जांता राजा श्री संघानं आणि 48 धावेचं टार्गेट रोही 11 सिद्धिविनायक इनगाव संघासमोर. आणि पहिला बॉलवरती चौका टोकत डावाला सुरुवात केली. पहिला बॉलवरती सुरुवात केली रोशननं आणि दमदार चौका टोकत सामना सुरू झालाय. 30 चेंडू 48चं टार्गेट मोठं नाहीये, त्यामुळे संघर्ष करावा लागेल. या ठिकाणी टीम जांता राजा श्री संघाला पॉवर सर्कलचं पहिलं षटक. गौरव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. स्विच हिटचा प्रयत्न. पहिला चेंडू सरळ बॅटनं चौकार आला, परंतु दुसरा चेंडू स्विच हिटचा प्रयत्न केलाय. बॉल पडल्यानंतर थोडासा ऑप्शनच्या बाहेर गेला, लाईनपेक्षा जास्त बाहेर होता आणि पंचांनी लगेच वाईट घोषित केला. स्क्रीनवरती पाहू शकता तुम्ही, बॉल वाईट लाईनच्या पेक्षा बाहेर गेला आणि लगेच पंचांनी वाईट घोषित केलं. धावसंख्या 5 धावा, टार्गेट 48 आहे. चांगला मॅच होईल. प्रेक्षक वर्ग पहिल्या मॅच मध्ये आमच्या सोबत जॉईन होतात त्या सगळ्या प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकरवरती रोशन. बॉल चांगला आहे. यावेळीचा बॉल अतिशय सुरेख होता. पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतो. डॉट बॉलची समाप्ती. रोशन कडव आणि शंकर विशे सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तिकडे गोलंदाज गौरव बनोटे. पॉवर सर्कलचं पहिलं षटक फेकलं जाते. चांगला बॉल. यावेळेस मात्र गॅप शॉट सिलेक्शन. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला. हार्दिक पांड्या स्टँडच्या दिशेनं सीमारेषा बाहेर. 4 रन. सामना बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर पद्धतीने खेळवला जाईल. या स्पर्धेचा नियम आहे. कौतुक केलं पाहिजे श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवलीच्या सर्व आयोजकांचं. सन्माननीय दिलीपदादा बैकर यांच्या स्वप्नातून साकारली
जाणे क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय मैदानावरती जगदीश मोती चषक 2025 शानदार पर्व. टोटल धावसंख्या 9 वरती आहे. दत्ता मामा बनोटे आमच्या सोबत जॉईंट आहेत. बॉल चांगला यावेळेस पडल्यानंतर बॉडीवरती आदळलाय, बॉडीला स्पर्श करून चाललाय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. गोलंदाज तुम्ही पाहतायत गौरव बनोटे, दत्ता मामा बनोटे यांचे सुपुत्र आहेत. आज संघाला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित झालेत. खरं तर आज संघ मैदानाच्या आतमध्ये जांतराच्या श्री संघ 47 खेळात 48चं टार्गेट. पुन्हा बॉल चांगला आहे, यावेळेस मात्र गुडलेनचा वापर पडल्यानंतर पुन्हा एकदा डीप राहिलाय. डॉट बॉलची समाप्ती. याच्या अगोदर बॉल थोडासा बाउन्स झाला आणि त्यानंतर बॉल थोडासा डीप राहिला. अशा प्रकारे पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि धाबा पडकापती धाबा लागलेत बिन गडीबात 9 धाबा. बघा मुळगावचा खंडोबा मंदिर, खंडोबा देवाचं मंदिर, तुम्ही हे दृश्य नक्की स्क्रीनवरती पाहतायत. बघा आज बऱ्याच जणांना मुळगावचा खंडोबा दर्शन दाखवलं जाते. ओम साई एमटीसी. खरं तर कौतुक केलं पाहिजे, घरी बसून सुद्धा प्रत्येकाला दर्शन घेता येईल. समोरच आपल्या व्यासपीठाच्या समोर उंच डोंगरावरती मुळगावचा खंडोबाचं मंदिर तुम्हाला पाहायला मिळतं आणि हे दर्शन दिलं जाते ओम साई एमटीसीच्या माध्यमातून. क्लॅरिटी, क्वालिटी, स्टँडर्ड आहे आणि सातत्यानं आपण पाहिलं की चांगली स्पर्धा आहे. ग्राउंड खूप चांगलं आहे. खरं तर रोशन ग्राउंडचा उल्लेख झाला पाहिजे. रोशन ग्राउंड खूप चांगलं आहे. क्रिकेटला अनुकूल असलेलं ग्राउंड, अगदी डोंगराच्या कुशीमध्ये बसलेलं मेन हायवे टच, अगदी प्रत्येकाला येण्यासाठी अगदी सुरळीत आहे. बऱ्याच साऱ्या स्पर्धा याच ग्राउंडवरती होणार आहेत. बघा वेळ महत्वाची आहे, टाइम महत्वाचा आहे, लक्ष असू द्या. जर टाइम समाप्त झालं तर घोषणा नाही, तर सरळ तुम्हाला पॅनल्टी लागेल. एक काढू सर्कलमध्ये लावावं लागेल. त्यामुळे किती टाइम घ्यायचंय या गोष्टीचा तुम्ही विचार करा. आम्ही सांगण्यापेक्षा त्याचा विचार तुम्ही करा. बॉल चांगला खोलात टाकला, परंतु इकडे एक आली मानकिवली बी संघाला, त्या पद्धतीनं पॅनल्टी लागली आणि त्यामुळे त्यांना संघाला परास्त व्हावं लागलं. बऱ्याच वेळा दत्तमामा पाहिलंय, पॅनल्टी लागल्यानंतर त्या पॅनल्टीच्या आधारेच कधी कधी सामना गमवावा लागतो. मोठमोठ्या स्पर्धा पाहिल्या बऱ्याच ठिकाणी, एकच नाही तर मी बऱ्याच ठिकाणी पाहिलंय. 2 धाब्याची पॅनल्टी लागली, 2 धाब्याने सामना हरतो. 4 धाब्याची पॅनल्टी लागली, 3-4 धाब्याने सामना नक्की 100% हरतो. आणि जर आपण ते फिल्डरचं म्हटलं ना की एक फिल्डर सर्कलमध्ये लावायचं, 4 फिल्डर बाउंड्री देतात आणि त्याचा परिणाम होतो. बॅट्समॅनला भरपूर वेळ मिळतो आणि त्यामुळेही कधी कधी सामने गमावतात. त्यामुळे प्रत्येकाला विनंती आहे, 5 मिनिट दिलेत एका ओव्हरसाठी, त्याचाच वापर करा. त्याच्यापेक्षा जास्त घेतलं तर दंडित केलं जाणार. आणि इकडे बॉल चाललाय पाठीमागे धन 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 करत, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारे का बाहेर 4 रन. सुंदर संगीत, डीजेचं कौतुक झालं पाहिजे. कारण याच्या अगोदर ओमचा एमटीसीच्या माध्यमातून खंडोबा देवीचं दर्शन झालं आणि त्यानंतर आता संगीत स्विच करण्याचा प्रयत्न. बॉल चांगला आणि डॉट बॉलची समाप्ती. जर सरळ बॅटनं धाबा येत असतील तर नापाक पद्धतीनं खेळण्याची गरज नाही. कारण अनेक वेळा असे फटके जे संघाला खूप महागात पडतात. अनेक वेळा आपण पाहिलंय, हेच नाही तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील कधी कधी हे फटके महागात पडतात. बॉल चांगला समोर खेळतात, अगदी सरळ बॅटनं बॉलला पाठवलाय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कबस सीमार का बाहेर 4 रन.
एकदा समोर खेळतात अगदी ऑन साईडला स्क्रीनच्या जवळ बॉल चालला 3-3 फिल्डर, परंतु त्या ठिकाणी बॉल अडवण्यात यश आलाय. 2 धावा तर कंप्लीट झाल्या. 2 धावेने संघ पुढे सरकलाय. धावा 20 येत आहेत. गरज आहे आता ती 28 धावेची. पहिले बॉल आता 19 चेंडू शिल्लक आहेत सामन्यामध्ये. संघ आपण पाहतो या ठिकाणी 48 टार्गेट रोही 11 सिद्धिविनायक इनगाव संघ. 20 झालेत. 28 ची गरज आहे. 19 बॉल राहिले शिल्लक. चांगली सुरुवात. यस चेक करायचं आहे पंचांनी सांगितलं, कारण योग्य तो डिसिजन. बघा खास म्हणजे रोही ऑप्टिशियन यांच्या वतीनं प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी बघा एक गॉगल्स दिली जाणार आहे. आज त्याच नावाने संघ खेळतो रोही 11 सिद्धिविनायक इनगाव. सेफ आहे बघा. बॉल फक्त 2 धावा मिळतील. स्क्रीनवरती दाखवलं जाते दूध का दूध पाणी का पाणी. धावा संख्या 20 रन्स. 28 धावेची गरज आहे. संघर्ष करावा लागेल आता मैदानाच्या आतमध्ये. टीम खरं तर जाणता राजा स्टील संघाला टॉप एज लागलाय. बॉल हवेत परंतु क्षेत्ररक्षक पोहोचले. बॅलन्स झालं नाहीये. बॅक साईडला धावून जाणं, बॉल पर्यंत पोहोचणं, बॅलन्स करणं, बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. कठीण असतं परंतु कधी हा झेल फार महत्वाचा होता. दत्ता मामा कारण ह्या झेलवरती सामना टर्न होऊ शकला असता. अशा प्रकारे 2 षटकांचा देखील खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 लॉस ऑफ 0 विकेट. खरं तर 26 धावेची गरज. 18 बॉल शिल्लक राहिलेत. बघा वेळेच्या बाबतीत दक्षता बाळगा टीम जाणता राजा श्री, कारण जवळजवळ आपण 12 मिनिटं घेतली आहेत 2 षटकांसाठी. सुंदर संगीत. या स्पर्धेचे मेन आयोजक म्हणजे दिलीप दादा बैकर यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतायत. या ठिकाणी जगदीश मोदी चषक 2025 पर्व आणि आमचे जगदीश पाटील सरांचं देखील आगमन झालंय. वेलकम, आपलं स्वागत आहे. बरीचशे वर्ष बदलापुराला दिलेत. सातत्यानं त्यांचं समालोचन या स्पर्धेमध्ये देखील आपण होत असताना पाहिले. जगदीश सर स्वागत आहे. रिटायरमेंट नंतर पेन्शन बदलापूरकर देणार. सतरा चेंडू आणि आता 26 ची गरज आहे. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची दे या चढवा आणि आपण पाहतोय जगदीश मोदी चषकाचा शानदार सोहळा. आज दुसरी रात्र डे नाईट फॉर्मॅट मध्ये. बॉल चांगलाय, हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला जज करतोय. वेल जज, वेल कॅच. धक्का लागलाय पहिला मैदानाच्या आतमध्ये. शंकर विषे बॅक टू द डगआउट. पहिला असताना इनगाव संघाला
चला या ठिकाणी वेळ घेऊ नका. बॅट्समॅनला देखील विनंती की आपण देखील एवढा वेळ घेऊ नका, सहकार्य करा. जरी डे नाईट फॉर्मॅटमध्ये असलं तरी आपल्याला 12च्या अगोदर संपवायचे आहेत. या गोष्टीसाठी देखील पेनल्टी आहे. फलंदाजांना देखील बॉल चांगला, अगदी वेगवान बॉल. या मॅच मध्ये कमबॅक बघा. 3 चेंडू सचिनने फेकलेत, 1 विकेट, 0 धावा. मॅच मध्ये आता टीम जांता राजा सीड संघाचं कमबॅक झालंय. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर. हार जाहे जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख. मॅच मध्ये कमबॅक बघा. 15 चेंडू झाले, 15 चेंडू मध्ये 22 आल्या, 15 मध्ये 26 ची गरज. वेगवान बॉल पडल्यानंतर मात्र यावेळेस पुन्हा बीट झालेत. आत्ता मात्र मॅच मध्ये पलटवार झालाय. काय सुंदर लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. पहिल्या 2 षटकामध्ये दमदार खेळ पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलाय. गोलंदाजी करत असताना बॉलिंग ट्रॅकवरती सचिन मुकणे काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. 4 चेंडू डॉट 1 विकेट. यावेळीचा फटका छान आहे. समोर चाललाय हवाई सफर, बॉलला पाठवून दिलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. नंतर आपण पहिल्या सुरुवातीला 4 चेंडू मध्ये एकही धाव आली नव्हती. नंतर 5व्या बॉलवरती षटकार आलाय. वार पे वार, पलट वार. 1 वार टीम शिलगाव संघाचा, तर 1 वार शिळगावचा, तर 1 वार इनगाव. अशी ती लढत आहे. 20 धावेची गरज. 13 चेंडू शिल्लक राहिलेत. शेवटचा अंतिम चेंडू. पुन्हा प्रहार, पुन्हा बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकत सामन्यामध्ये कमबॅक केला आणि मजबूत स्थिती प्राप्त करत असताना टीम तुम्ही पाहतायत रुही 11 सिद्धिविनायक इनगाव. टोटल 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 34 आता गरज आहे. 12 चेंडू आणि फक्त 14 धावेची. पाटील मॅच एन्जॉय करतात. क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आहेत. सध्या युट्यूबच्या माध्यमातून ही मॅच ते एन्जॉय करतात. स्पर्धेला त्यांनी शुभेच्छा दिल्यात. बालासेठ आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. बारा चेंडू 14. चला स्पीडअप करा, पंच लक्ष द्या. पण 12 चेंडू 14. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला चेंडू हवेत खेळला. क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि सोपा झेल स्वतःनं कठीण करून ठेवला. समोर बराच वेळ होता फिल्डरकडे आणि बॉलकडे पाहत राहिले. लास्ट मोमेंटला तुम्ही पाहिलं बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. रिप्ले मध्ये जरूर पाहायला मिळेल. ओमचा MTC बॉल चांगला होता. फटका खेचला, परंतु ऑफ साईडला फिल्डर थोडे दूर राहिले. वेळ भरपूर होता त्याच्याकडे. बघा शेवटी त्याने कठीण करून घेतला आणि मग झेल ड्रॉप झाला. धाबा आल्या बॉलवरती. 1 सिंगल. 11 चेंडू 13 ची गरज आहे. 2 संघ एकमेकाविरुद्ध खेळतात. टर्निंग पॉइंट षटक फेकत असताना गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. गौरव. फटका चांगला स्क्रीनच्या जवळ चाललाय. अगदी स्क्रीनच्या वरनं. स्ट्रेट ऑन दी स्ट्रेट. गॉन 6 रन.
सामना पूर्णपणे आता एकतर्फा होत चाललाय, कारण मजबूत झालाय. टीम बॅटिंग करत असताना रुई 11 सिद्धिविनायक इनगाव संघाच्या बाजूनं 7 धावेची गरज. आपण विचार केला तर 3 बॉल त्यानं 3 षटकार लगातार मारलेत. सुरुवातीला 2 चेंडू त्याला एकही धाव करता आली नव्हती आणि त्यानंतर ज्या प्रकारे मागच्या ओव्हरमध्ये 2 बॉल 2 षटकार आणि आता 1 षटकार, अशा प्रकारे सूरज कडवनं 3 बॉल 3 षटकार मारलेत. कौतुक करायला पाहिजे. सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये मिडल ऑर्डरमध्ये येत असताना बरेच सारे खेळाडू जे विस्फोटक असतात आणि नेहमी मोठी इनिंग त्यांच्या बॅटमधून. पुन्हा प्रहार केला, यावेळी क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग क्रिजन मध्ये आणि सूरज कडवचं खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 41. जिंकण्यासाठी आपण पाहतो 7 धावेची गरज आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पंचाने वाईट घोषित केला. अवंतर धावसंख्या वाढतीये. टीम टोटल आपण पाहिली तर 42. आता 6ची गरज आहे. चला दोन्ही संघ रेडी राहा. जय हनुमान नेवाई पडा आणि त्याचा फाईट करणारा शिवशक्ती कडाव. चांगला बॉल इथे एक सिंगल तर घेतली आहे वेगानं. सिंगल बरोबर टीम 43 वरती पोहोचली आहे. 8 चेंडू आणि आता गरज आहे ती फक्त 5 धावेची. सुंदर लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. कधी कधी राहुल कमी धावा जास्त बॉल असताना देखील सामने गमावताना पाहिलेत. परवाच्या दिवशी नाईट टुर्नामेंटमध्ये देखील असे सामने आम्ही दोंगड्याच्या पाड्या स्पर्धेमध्ये पाहिलं. बरेच ठिकाणी होतात अशा घटना की दोंगड्याच्या पाड्याला तर 10 चेंडूमध्ये 9ची गरज होती तरी सुद्धा सामना गमावला. 8 मध्ये 5 बनवायचे आहेत. संघर्ष करावा लागेल शिड संघाला. 48चं टार्गेट होतं परंतु धावा झालेत आतापर्यंत 43 राहिलेत. 8 चेंडू आणि आता गरज आहे 5 धावेची. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ तयार झालेत. बघा नेवाईपाडा विरुद्ध तुम्ही कडाव अशी ती लढत पाहणार. 2 संघ बलाढ्य आणि ताकदवर आहेत. प्लेसमेंट हलक्या हातानं प्लेस केलंय. रनआउटची संधी, फलंदाज बाद आणि धक्का लागलाय. तर 7 चेंडू मध्ये 5 की गरज है. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. संघर्ष करावा लागेल मैदानावरती जांतराच्या शिळ संघाला, कारण बॉल 7 राहिले तरी फक्त 5 ची गरज आहे. नवीन बॅट्समन नॉस्ट्रिक एंडला आलाय. सागर कडव, स्ट्रायकिंगवरती दत्ता कडव. बॉल चांगलाय, पुन्हा डॉट आलाय. सामन्यामध्ये कमबॅक होतोय. येणारे आता अंतिम षटक करतात. 6 चेंडू आणि फक्त 5 धावेची गरज.
6 चेंडू 5ची गरज. सामना अतिशय सुंदर आणि अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत आला. जांतराच्या शिळसंघाचं देखील कौतुक केलं पाहिजे. शेवटपर्यंत हार मानणारा संघ नाहीये हे त्याने सिद्ध केलं. कारण मागच्या बॉलला जसं षटकार लागला तसा सामना एकतर्फा होत चालला, परंतु त्यांनी धीर सोडला नाही. त्यांनी सांगितलं की आम्ही कमबॅक करू. पहिला चेंडू तर अगदी वेगात आणि खोलात फेकलाय. बॅट्समनला बीट करत बॉल यष्टीरक्षकाच्या आतमध्ये. डॉट चेंडूची समाप्ती. मी नेहमीच सांगतो ना की कधी कधी जिंकणारे संघ अचानक हरताना आम्ही पाहिलेत आणि कधी कधी हरणारे संघ अचानक क्रिकेटमध्ये जिंकताना पाहिलेत. सरड्यासारखं रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आम्ही प्रत्येक ठिकाणी पाहिलाय, परंतु जगदीश सर सध्या सरड्यापेक्षा जास्त माणसं रंग बदलतात. फटका खेचण्याचा प्रयत्न आणि इकडे क्लीन बोल्ड. विकेट मिळाली आहे. 4 बॉल आता गरज आहे 5 धाब्याची. मॅच मध्ये ट्विस्ट. सामन्यामध्ये कमबॅक खरं तर टीम शिळसंघाचा. लक्ष द्या, तुम्हालाही पेनल्टी लागेल या गोष्टीची नोंद घ्या. जर जो वेळ आहे तो समाप्त झाला तर जाणारा फलंदाज हा बाद असेल, या गोष्टीची नोंद घ्या. चला यश लवकर जा थोडे खेळपट्टीवरती. 4 चेंडू आता 5ची गरज आहे. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर. हार जाए जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख. उम्मीद पर दुनिया कायम. वेळ फार होता परंतु इकडे सामन्यामध्ये कमबॅक केलाय जांताराच्या शिळसंघाने. त्यांचं कौतुक झालं पाहिजे. काय सुंदर गोलंदाजी. 4थं षटक आपण पाहिलं. त्यानंतर आत्ता पहिला बॉल पासनं चांगलं क्रिकेट. पहिला चेंडू डॉट, दुसरा बॉल वरती विकेट. आता नवीन बॅट्समन यश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज तयार. पुन्हा बॉल चांगला आहे. रन घेण्याचा प्रयत्न केला. इकडे काय घडणार. रनआउटची संधी सोडली आहे. एक धाव किती इम्पॉर्टंट होती. एक धावेला किती महत्व होतं आणि एक धाव काय घडणार या मॅच मध्ये हे नक्की पाहायला मिळेल. कारण जे डिस्टन्स होतं ना, आता 3 बॉल 5 राहिले असत्या म्हणजे चौकार जरी आला असता तरी सामना शेवटपर्यंत प्रेक्षकांना पाहायला मिळाला असता, परंतु आता एक चौकारी सामना जिंकू शकतात. एका धाबेची मूल्य किती असतं क्रिकेटमध्ये. डिस्टन्स बघा, 5 होते आता 4 राहिल्यात. 3 चेंडू आणि 4. सामना सुंदर आहे. प्रेक्षकांना आवडला कारण बरेच सारे प्रेक्षक मॅचला एन्जॉय करतात. शेवटपर्यंत दोन्ही संघ हार मानत नाहीये. चांगला बॉल. कौतुक करूया पुन्हा एकदा खोलात. यॉर्कर आणि आता 2 चेंडू 4 धावा. सुपर ओव्हर असणार हे गोष्ट लक्षात असू द्या. आयोजकांचं स्वप्न आहे कदाचित या मॅच मध्ये पूर्ण न व्हावं. सुंदर, परंतु कौतुक केलं पाहिजे गोलंदाजचं. जो अंतिम षटक आपण पाहिलं तर फेकत असताना पहिला एक झालेला ऑलरेडी काल. साहिल कडव तुम्ही पाहतायत नाही झाली अजून. म्हणजे आता तीच अपेक्षा प्रेक्षकांची आहे. बघा 2 चेंडू आता 4 धावेची गरज आहे. सामन्यामध्ये ट्विस्ट. सामना आता मजबूत झालाय जांताराच्या शिळसंघाच्या बाजूनं. काय सुंदर खेळ झाला. मेहनतीची पराकाष्ठा केली आणि जिद्दीनं लढले मैदानावरती. फुलटॉस चेंडूचा प्रहार केलाय. बॉल तर एकच मिळणार. धाव दुसऱ्याचा प्रयत्न पाहायचा होणार की नाही. इकडे काय झालंय. फलंदाज बाद. 1 बॉल आता 3 धावेची गरज आहे. 11 चेंडू मध्ये 7 धावेची गरज होती आणि तिकडनं काय घडलंय बघा. मॅच कशी पलटवार झाली. जसा षटकार आला होता ऑलरेडी आपण पाहिलं मागच्या 9 चेंडू 5चं समीकरण होतं. आता 1 बॉल मध्ये 3 धावेची गरज आहे.
लक्ष असू द्या, पेनल्टी लागेल या गोष्टीची नोंद ठेवा, कारण एवढा वेळ तुम्ही घेऊ शकत नाहीये. आम्ही तुमची भावना नक्की समजू शकतोय. सामना त्या सिच्युएशन मध्ये आलाय, परंतु तुम्ही पाहिजे तेवढा वेळ नाही घेऊ शकत. क्रिकेटचे नियम आहेत, त्या नियमांना तुम्ही फॉलो करा. एक चेंडू आता 3 धाबीची गरज. 12 मध्ये आपण पहिले सुरुवातीला 13ची गरज होती, 11 मध्ये 7ची गरज होती. एक चेंडू 3 धाबा. बरेच सारे प्रेक्षक आता चर्चा करतात की जगदीश सर, एक बॉल 3 धाबा आहेत, कसं मारलं पाहिजे. कोणी सांगतो पाठी मारला पाहिजे, कोणी सांगतो समोर मारला पाहिजे, कोणी ऑफ साईडला सांगतो, कोणी लेग साईडला सांगतोय. आणि खेळाडू कशा प्रकारे खेळ करणार आहे. 2 धाबा आले तर सुपर ओव्हर पद्धतीनं. चला टाळ्या वाजवा. 1 बॉल 3. स्विच हिटचा प्रयत्न नापाक ठरलाय. आणि आम्ही सांगितलं क्रिकेटमध्ये हे फटके कित्येक संघांना बर्बाद करतात, आणि तोच प्रयत्न केला काढून. नापाक प्रयत्न, संघ स्पर्धेतनं बाहेर. 11 चेंडू मध्ये 7 धाबा झाल्या नाहीयेत. हा इतिहास जाणता राजा श्री संघानं मैदानावरती नोंदवलाय. कौतुक करूया आपण. की हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. एकदा टाळा वाजवा टीम जाणता राजा श्री संघासाठी. हारलेली लढत त्यांनी जिंकली आहे. शेवटपर्यंत लढले आणि शेवटच्या क्षणाला विजय खेचून आणला. परंतु रुही 11 सिद्धिविनायक इनगाव संघ, तुम्ही फार चुका केल्या. मैदानावरती आलेला सामना तुमच्या हातातनं गेलाय. 11 बॉलमध्ये 7ची समीकरण होतं आणि सामन्यामध्ये पलटवार झाला. अनिल बनोटे यांच्याकडून साहिल साठी आलेत 1000 रुपयाचं प्राइज. आणि या मॅच मध्ये आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत साहिलला. व्हेरी वेल. शेवटच्या धाबात त्यांनी रोखले आणि सामना आपल्या संघासाठी जिंकून दिलाय. साहिल ठरलाय मॅन ऑफ द मॅच. साहिल, या व्हेरी वेल प्लेड. शंकर विषय साहेब, आपण आपल्याला देखील स्वागत आहे. साहिल या. साहिल मॅन ऑफ द मॅच. साहिल ठरला मॅन ऑफ द मॅच. रुही 11 संघ ज्याने पुरस्कृत केलं होतं, खरं तर ज्यांच्या वतीनं प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी या ठिकाणी गॉगल्स देण्यात आलेले आहेत. मॅन ऑफ द मॅच साठी रुही ऑप्टिक्सचे ऑनर आहेत. खरं तर त्यांचं देखील कौतुक करूया. शंकर विषय साहेब या, आपण आपलं स्वागत आहे. चला बॉल द्या आपण. आणि आता रेग्युलर सामने सुरू झालेत मैदानावरती. पहिला मॅच जनमान नेवाईपाडा विरुद्ध ध्रुवी एंटरप्राइजेस शिवशक्ती कडाव या 2 संघांमध्ये. आणि इकडे आपण कमेंट बॉक्स मध्ये परिवर्तन करू. ऐकूया जगदीश पाटील यांचा आवाज. चेक. भारत माचा किताब आपण देऊ. मी विनंती करेल आमचे रोहनजी गायकर, हेमंत मराडे आणि दिनेश मराडे, आपण या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. बघा, मॅन ऑफ द मॅच या मॅच मध्ये दमदार प्रदर्शन राहिलं आणि